मध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. नागपूर रोड परिसरातील साधना मिसळ भागात अपघात झाला आहे. अपघातात 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघात करून वाहन चालक फरार झाला आहे. अपघाताची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे 2 दिवसात हिट अँड रनची दुसरी घटना आहे. सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस. नाशिकच्या वणी सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसाने गडावर जाणारे रस्ते जलमय झाले. घटनास्थानावरून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळलेले धबधबे आणि रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोठुआ येथील दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी NIAचे पथक पोहोचले. काश्मीरमधील कोठुआ येथील सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासणीसाठी NIAचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. दहशतवादी हल्ले लष्कराचे 5 जवान शहीद झाले आहेत. नीट पेपर लीक प्रकरणी SBIने आणखी 2 जणांना अटक केली. नीट UG पेपर लीक प्रकरणी CBIने बिहारमधून आणखी 2 जणांना अटक केली आहे. या दोघांना बिहारच्या नालंदा आणि गय जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. उत्पादक शेतकऱ्यांसाठी काँग्रेस उतरले रस्त्यावर. दुधाला भाव मिळावा यासाठी फुलंब्रीमध्ये काँग्रेसचे आंदोलन. छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग रोखून दूध आंदोलन. शेतकऱ्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. दुधाला सरकारकडे 40 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी. एक प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाला आणि त्याच्या कुटुंबियाला धमकावल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी खंडणी पथकाने 3 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या आरोपींचा बोगस सिम कार्ड बनवण्यात हात असल्याचे उघड झाले असून एका कर्ज रिकव्हरी कंपनीमध्ये हे कर्मचारी काम करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 77,300 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. रेड अलर्ट नंतरही पाऊस नाहीच. हवामान खात्याने आज पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी दर्शवली होती. रेड अलर्ट जारी केला होता. नंतर पुणे जिल्ह्यातल्या शाळांनाही सुट्टी दिली होती. मात्र हवामान खात्याचा हा अंदाज चुकला असून आज उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वत्र भागात ऊन व सावल्या ह्यांचा खेळ चालू होता. मुसळधार पाऊस मात्र पडलाच नाही. मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावरून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. काम होत नसल्याने ह्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.